आज नवरात्रीच्या एक दिवस अगोदर पहिल्या रात्रीला आपण श्री समर्थ कला मंदिरमध्ये आहोत. या कला मंदिरचं वैशिष्ट्य काय तर तुम्हाला एका वेळेला एकाच ठिकाणी मातीमध्ये, पीओपी मध्ये आणि त्याचबरोबर फायबरमध्ये अतिउत्कृष्ट मूर्त्या व अतिशय नाजूक काम असलेल्या मूर्त्या एकाच वेळेला पाहायला मिळतात. हे समर्थ कला मंदिरचं सर्वात चांगलं. कोकणात विविध ग्रामदेवता साधारणपणे देव्या या पूजल्या जातात नित्यपूजेत, पण त्यांची विशिष्ट अशी श्रेणी किंवा विशिष्ट साचा ठरल्या नसल्यामुळे त्यांची निर्मिती करणे खूप टफ जाते. त्याच्यातच ही 7 आसऱ्याची देवी श्री समर्थ कला मंदिरच्या युवा मूर्तिकार श्री रोहन चंद्रकांत बुल्लू यांच्या सिद्धहस्त कलेतून साकार झालेली अत्यंत सुबक या ग्रामदेवता नित्यपूजेत असतात. त्यामुळे त्यांच्याकरता वेगळी प्रक्रिया आणि वेगळी संरचना करावी लागते, ज्या योग्य त्या वर्षानुवर्ष टिकतील. त्याकरता त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. ही फायबरमध्ये बनवलेली मूर्ती आहे आणि हिला फायबरमध्ये बनवत असताना सुरुवातीला जी ऑर्डर दिली गेली ही आपल्याकडे नवीन मूर्ती होती. म्हणजे अशा प्रकारची मूर्ती आपण पहिल्यांदाच केली. तर तिचा सुरुवातीला आपल्याला मातीमध्ये पूर्णतः कॉपी त्याची करावी लागली. त्याचं मॉडेल पहिल्यांदा आपण मातीमध्ये बनवलं, मग त्याचं मोल्ड केलं आणि मोल्ड केल्यानंतर मग आपण ही फायबरमध्ये त्याचं प्रोडक्शन करून ही आता पेंटिंग केली. म्हणजे अगदी कमी वेळेत ही आपण जास्तीत जास्त वेळ देऊन ही मूर्ती आपण रेडी केली. कसं आहे, अशा पद्धतीची जर मूर्ती असेल कुठल्याही उभ्या पद्धतीची किंवा तिला बाजूला जर काही करायचं झाला तर सुरुवातीला आपल्याला स्केचिंग करावं लागतं. म्हणजे स्केचिंग करून त्याचा एक आराखडा पूर्ण तयार करावा लागतो की आपल्याला कसं त्याला बॅलन्स येत आहे. तर याच्यामध्ये आपण काय केलं आहे, पूर्णतः ह्याच्यामध्ये पाईपचा आणि स्टीलचा बार देऊन इथून पूर्ण उभ्या स्थितीत बार देऊन पुन्हा त्याला आडव्या स्थितीत पूर्णतः आपण स्टील केलेलं आहे आणि अशा याच्यावरती मूर्ती पूर्ण उभी आहे. अशा प्रकारच्या मूर्त्या या फक्त एकदाच बनवल्या जातात. त्याचं मास प्रोडक्शन किंवा अनेक मूर्त्या बनवता येत नाही. हे बनवण्यासाठी प्रथम त्याची मातीची, शाडू मातीची मूर्ती बनवावी लागते, मग त्याचं पीओपीचं साचा बनवावा लागतो आणि मग तुमच्याकरता तयार होते ती म्हणजे फायबरमध्ये. या एवढ्या प्रोसेस याला करावे लागतात. त्याच्यानंतर ही फक्त एक मूर्ती तयार होते. त्यामुळे या मूर्तीच्या पाठी खूप कष्ट हे घ्यावेच लागतात. देवी देवतेची मूर्ती जर विसर्जित होणार नसेल, विसर्जन करायचं नसेल, वर्षानुवर्षे जर ती पूजेत ठेवायची असेल तर तिला त्याप्रमाणे मेहनती घ्यावी लागते. त्या मेहनतीशिवाय हे शक्य नाही. त्या मेहनतीबद्दल खऱ्या अर्थाने आता आपण जाणून घेऊया. काय केलंय की ज्यामुळे ही मूर्ती वर्षानुवर्ष टिकेल. आता ह्या मूर्तीमध्ये जर आपण पाहिलं तर आगेमधून म्हणजे कोणते उन्हात वगैरे राहिली तर तिला काही फरक नाही पडत. पण जर आगेत म्हणजे एकदम जर तिला आगेत टाकलं तर ती जळते. पण थोडाफार जर तिला हिटिंग लागली तर त्याच्यापासून तिला काही धोका तिला ती ज्वलनशील आहे तशी. तर त्याच्यानंतर तिला पावसात किंवा अजून कुठल्याही ठिकाणी तिला कशीही ठेवली तरी तिला काही त्याचं नुकसान त्याला होत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कलर सुद्धा अशा प्रकारे केलेले आहेत की साधारणतः ते 8 ते 10 वर्ष पेंटिंग करण्याची गरज. आता आपण तसा कलर जे त्याचा आहे ते मजबूतच आहे. म्हणजे कलरला जास्तीत जास्त लाईफ कशी देता येईल अशा पद्धतीचा आपण कलर वापरतो. पण आता जर रसायनयुक्त जर त्याच्यावर हळद कुंकू जर असेल तर त्याने थोडाफार परिणाम, कोणताही परिणाम होणार नाही. कारण तसेही कलर हे सगळे वॉशेबल आहे. त्याच्यामुळे काय त्याला नुकसान होणार नाही. त्याच्यामुळे आपण जर निरीक्षण केलं या देवीचं तर या देवीचा प्रत्येक चेहरा हा वेगवेगळा आहे, वेगवेगळ्या एक्सप्रेशन दाखवतो, वेगवेगळे भाव दाखवतो. ही खऱ्या अर्थाने या कलाकाराची मेहनत आहे, सचोटी आहे. हे आता जे आपण पाहतोय देवी याची त्याच्यामध्ये एकाच बॉडीमध्ये आपल्याकडे आपण बघतोय की 7 चेहरे त्याच्या. तर ह्या देवीची ओळखच अशी आहे की 7 आसरा ह्या नावाची तिची ओळख आहे. या नावाने तिची ओळख आपण केलेलं आहे किंवा जे काही मटेरियल वापरलेलं आहे ते असं म्हणजे खराब होण्यासारखं किंवा झिजणारा मटेरियल नाही. आपण हे साधारणतः 8 ते 10 वर्ष याचे कलर काम ही खराब होणार नाही
आणि ही मूर्ती सुद्धा 100 ते 200 वर्ष आपण ही वापरू शकतो. 100-200 वर्ष ती टिकू शकते. मूर्तिकाम स्ट्रॉंगेस्ट स्ट्रॉंग आहेच, पण चहूअंगाने ही मूर्ती अत्यंत सुंदर आणि देवीला साजेल अशाच प्रमाणे बनवलेली आहे. युवा मूर्तिकार रोहन बुल्लू यांच्याकडून भविष्यातही असंच उत्तमोत्तम काम होत राहावं हीच देवी आई चरणी नम्र प्रार्थना.